हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर अशी फुललेली अबोलीची फुलं दाखवते। गावी आलेली आहे पुन्हा। इथे बघू शकताय मस्त अबोलीला फुलं आलेली आहेत। छान अशी गच्च भरलेले दोनच झाडे आहेत आणि अबोलीला भरपूर सारी फुलं आलेली आहेत। तर आपण काय करणार आहोत, त्याची फुलं काढून घेणार आहोत आणि त्याचा गजरा तयार करणार आहोत। हे अशा पद्धतीने आपण फुलं काढून घेऊया। हे जे आहे ना, हे त्याचं बी आहे। हे बी पडलं की त्याच्यापासून झाड येतं आणि आबोलीला एका झाडापासून अनेक असे खोड तयार होतात आणि त्याचे सुद्धा झाड होतात। इथे जे एक झाड लावलं ना, तर त्याला फांदीला ना अशा मुळ्या येतात आणि त्याच्यापासून सुद्धा झाडं तयार होतात। तर आपण सर्व फुलं काढून घेऊया। दोन झाडावरती तुम्ही बघू शकता आपल्याला किती फुलं भेटलेली आहेत। भरपूर सारी फुलं आहेत, दोनच झाडावरती आपल्याला मिळालेली आहेत। इथे आपण एवढी फुलं काढून घेतलेली आहेत। इथे काही पानं आणली त्याची। आता ह्याचा आपण गजरा करणार आहोत। इथे मी स्टार्ट केलेला आहे। पण अशी घेऊन फुलं धाग्यांमध्ये आपण पूर्ण गजरा विणून घेणार आहोत। आणि त्याच्यामध्ये थोडी सजावटीसाठी आपण असं पानं टाकणार आहोत। अशा पद्धतीने आपण पूर्ण गजरा तयार करून घेणार आहोत। अर्ध्याच फुलांपासून बघा तुम्ही गजरा किती मोठा झालेला आहे। अजून आपली अर्धी फुलं बाकी आहेत। हेच एवढे गजरे विकत घ्यायला गेलो तर आपल्याला 100 रुपयाला पूर्ण 3 गजरे मिळून जातात। अबोलीचे तर खूपच महाग मिळतात, 100 रुपयाला 2 गजरे मिळतात। आता ह्या फुलांचा सुद्धा आपण गजरा करून घेऊयात। किती मोठा गजरा झालाय तुम्ही बघू शकताय। घरच्या फुलांचा, ताज्या फुलांचा असा मस्त एवढा मोठा गजरा तयार झालेला आहे। मस्त केसांमध्ये माळून आपण मस्त घालू शकतो। किती सुंदर दिसते बघू शकताय, छान। आणि मला तर अबोलीचा गजरा प्रचंड आवडतो।